नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक एक, बाबर यांनी भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक तीन, गांधारी असे होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते? मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक एक, कान्होजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक एक, केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक चार, बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, या संतांनी सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक एक, संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक एक, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक एक, चले जाव चळवळ ही 1942 या वर्षी झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, पुणे करार कोणामध्ये घडून आला? पुणे करार कोणामध्ये घडून आला? तर ऑप्शन क्रमांक दोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार घडून आला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दहावा, असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक चार, नागपूर या अधिवेशनातून सुरू झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक अकरावा, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक एक, अनुताई वाघ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक बारावा, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तेरावा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक तीन, मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौदावा, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक तीन, यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे आत्मचरित्र लिहिले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पंधरावा, भारतीय दंड संहितेचे निर्माता कोण आहेत? भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक, लॉर्ड मेकॅलो हे भारतीय दंडसंहितेचे निर्माता आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, देवगिरीचे नवीन नाव काय आहे? देवगिरीचे नवीन नाव डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक तीन, दौलताबाद हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1919 या साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1942 या रोजी छोडो भारत ही चळवळ सुरू झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक चार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी
ही घोषणा दिली होती? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. भव्य स्नानगृहाचे अवशेष डॅश डॅश येथे सापडले. तर ऑप्शन क्रमांक 3 मोहनजोदडो या ठिकाणी भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होय. तर ऑप्शन क्रमांक 1 नगर संस्कृती होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. मागणीचे जैन धर्मासाठी डॅश डॅश हे 5वे व्रतही सांगितलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मचारी हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅश डॅश मानला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 रुसो मानला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली. तर ऑप्शन क्रमांक 2 1931 या साली भरली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. शिवकालात स्वराज्यात पैशाचे कोणते चलन वापरत होते. तर ऑप्शन क्रमांक 1 टंका. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली. तर ऑप्शन क्रमांक 2 1919 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मिस क्लर्क वसतिगृह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता. बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता. तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या पिकाशी निगडीत होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उर्दू भाषेचा निर्माता कोण. उर्दू भाषेचा निर्माता कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 अमीर खुसरो हे उर्दू भाषेचा निर्माता होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 फैजपूर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण. तर ऑप्शन क्रमांक 4 चक्रवर्ती राजगोपालाचारी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण. ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण. तर ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 अप्पासाहेब पटवर्धन हे ओळखले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत. नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 मार्दी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली. तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अधिकृतपणे मांडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कायमधारा पद्धत कोणी सुरू केले. कायमधारा पद्धत कोणी सुरू केले. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताने आतापर्यंत किती वेळा
आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या? निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश डॅश होत्या. तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅश डॅश हे पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले ई चलन डॅश डॅश हे पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस यांनी सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे? 16वी जागतिक युवा तीरंदाजी स्पर्धा ऑगस्ट 2021 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोलंडमध्ये. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 धनुर्वात, ऑप्शन क्रमांक 2 डांग्या खोकला, ऑप्शन क्रमांक 3 घटसर्प, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते? तर ऑप्शन क्रमांक 4 3 जानेवारी या दिवशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पारोळा हा तालुका जळगाव जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गुळ सुखी नागझिरी कोण उपनद्या आहेत? गुळ सुखी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी या नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्व महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12
भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा. उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा. फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कसे निर्माण होते? फियोर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमनदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा. चनकापूर धरणा, परसूल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? चनकापूर धरणा, परसूल, वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा. खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा. ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 झूम असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा. देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा. नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्रात जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? ऑप्शन क्रमांक 1 लातूर जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा. कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा. ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घटप्रभाची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा. महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकणमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा. पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मेघालय पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा. बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? बारखान हे भूरूप पुढीलपैकी कोणत्या खनन कार्यामुळे निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 वारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा. कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही? कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा. भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा? खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? वाऱ्याची गती डॅशच्या साधनाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमिनोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बांद्रा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक प्रतिरोध पर्जन्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी खसदरीतून वाहणारी नदी होय. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा हा क्रोमाइटचा आहे? भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10% साठा क्रोमाइटचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद प्रयागराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे? डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे? डॅश हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरु अर्जुन देव यांनी शीख ग्रंथाचे संकलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल.